जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एमके स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 2024 ला झालेले प्रश्न या ठिकाणी विश्लेषण पाहणार आहोत। तर या ठिकाणी आजचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो, तो म्हणजे परिमाण आणि मापे। हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। जरी लहानसा घटक असला पण विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त कन्फ्यूज करणारा घटक आहे। तर या ठिकाणी या घटकावर 2024 ला कोणत्या जिल्ह्याला कोणते प्रश्न आलेले आहेत हे आपण या ठिकाणी आज सविस्तरपणे अभ्यासणार आहोत। तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला। पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, 10 किलोग्रॅम 10 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? प्रश्न विचारलेला आहे वाशिम पोलीस शिपाई भरती 2024 ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। मग आता या ठिकाणी 10 किलोग्रॅम केजी आणि 0.10 ग्रॅम या ठिकाणी दिलेला आहे। पहिला मुद्दा एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही एखादं जर तुम्हाला अंतर या ठिकाणी जर मोजायचं असेल तर या ठिकाणी माप म्हणजे या ठिकाणी एकक आपल्याला लागतो मीटर। त्याच्यानंतर जर आपल्याला वजन मोजायचं असेल तर वजन मोजताना आपल्याला त्या ठिकाणी काय लागतो तर एकक लागतो ग्रॅम। त्याच्यानंतर एखादी द्रव वस्तू त्या ठिकाणी आपल्याला मोजायचं असेल तर त्यासाठी आपण एकक वापरतो लिटर। या गोष्टी लक्षात घ्या। मग या ठिकाणी मीटर, ग्रॅम आणि हे लिटर हे समान एकक आहेत। लक्षात घ्या, काय आहेत? समान एकक आहेत। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हाही तुम्हाला परिमाण किंवा मग माप याच्यावरचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर मीटर, ग्रॅम आणि लिटर हे सगळे मधातले एकक आहेत। यांच्या वर देखील आपल्याला त्या ठिकाणी मीटर असेल तर मीटरच्या वर आपल्याला डेकामीटर, हेक्टोमीटर, त्याच्यानंतर किलोमीटर। मीटरच्या खाली जर म्हटलं तुम्ही तर त्या ठिकाणी डेसिमीटर, त्याच्यानंतर सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर मिलीमीटर असे एकक आहेत। तर मिलीमीटर मधून आपल्याला मीटर मध्ये आणि मीटर मधून आपल्याला किलोमीटर मध्ये या पद्धतीने आपल्याला काय करता यायला पाहिजे तर त्या ठिकाणी रूपांतरण करता यायला पाहिजे। आता या ठिकाणी एकदा एकक मी सगळ्या विद्यार्थ्यांना लिहून देतो, ते सगळे विद्यार्थ्यांनी ते एकक काय करायचे आहेत तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत। त्याच्यानुसार जर पाहिलं तुम्ही तर त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतील तर त्या ठिकाणी एकक आपल्याला लक्षात घेता येतील। तर या ठिकाणी एकक पहिल्यांदा समजून घ्या, त्याच्यानुसार मग त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल तर रूपांतरण करता येईल। तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या मीटर, त्याच्यानंतर लक्षात घेऊ आपण ग्रॅम आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या लिटर। पहिल्यांदा ही कॉन्सेप्ट क्लिअर करा, त्याच्यानंतर आपल्याला काय करता येईल तर रूपांतरण करता येईल। मग या ठिकाणी मीटर जर म्हटलं आपण तर मीटरच्या खाली येतो डेसिमीटर। काय येतो? डेसिमीटर। त्याच पद्धतीने या ठिकाणी डेसिग्रॅम येतो, त्याच पद्धतीने या ठिकाणी डेसिलिटर येतो। डेसिलिटरच्या खाली जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी सेंटीमीटर येतो, सेंटीमीटर येतो। त्याच्या पद्धतीने पाहिलं तर डेसिग्रॅमच्या खाली सेंटीग्रॅम येतो। लक्षात घ्या, या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय येईल तर डेसी येईल, त्याच्यानंतर काय येईल तर सेंटी येईल। त्याच्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी मिलीमीटर येतो, मिलीमीटर। त्याच पद्धतीने पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी मिलीग्रॅम येतो, त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहिलं तर मिली लिटर येतो। या पद्धतीने हे खालचे एकक झाले। मीटरच्या वर जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी डेकामीटर येतो, या ठिकाणी काय येईल तर डेकाग्रॅम येईल, या ठिकाणी काय येईल तर डेका लिटर येईल। या पद्धतीने लक्षात घ्या। डेकाच्या वर आपल्याला येत असतो मित्रांनो हेक्टोमीटर, त्याच्यानंतर येत असतो हेक्टो, जर ग्रॅम घेतलं तर ग्रॅम येईल आणि त्याच्यानंतर हेक्टो काय येईल तर या ठिकाणी लिटर येईल। त्याच्यानंतर हेक्टोच्या वर सगळ्यात मोठं जर म्हटलं तर ते येतो किलोमीटर आणि याच्या वर म्हटलं ग्रॅमच्या हेक्टोच्या वर तर तो सुद्धा काय आहे तर किलोग्रॅम आहे आणि त्याच्यानंतर हे आहे किलो लिटर। तर या पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत। हे एकक जर का तुम्हाला एकदा समजलं तर त्या ठिकाणी आपल्याला सगळे प्रश्न सोडवणे एकदम साधं आणि सोपं जाते। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण पाहिलं
तर या ठिकाणी 10 मिलीलीटर म्हणजेच काय होत असतं तर 1 सेंटीमीटर होत असते आणि 10 सेंटीमीटर म्हणजेच काय होत असतं तर 1 डेसिमीटर होत असते आणि 10 डेसिमीटर म्हणजेच काय होत असते 1 मीटर होत असते. म्हणजेच मीटर मध्ये जर मिलीमीटरला कन्वर्ट करायचं असेल तर वर जर कन्वर्ट करतात त्यावेळेला नेहमी भागाकारामध्ये ठेवायचा आणि जर लहानामध्ये कन्वर्ट करतो तर त्यावेळेला नेहमी गुणाकारामध्ये काय करायचा असतो कन्वर्ट करायचा असतो. मग आता या ठिकाणी 10 किलोग्रॅम 10 ग्रॅम किती किलोग्रॅम अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला ग्रॅम आपल्याला दिलेला आहे आणि या ठिकाणी किलोग्रॅम मध्ये काय करायचं आहे आपल्याला रूपांतरण करायचं आहे. तर 10 केजी हा ऑलरेडी काय आहे तर हा आहे या ठिकाणी किलोग्रॅम मध्ये. मग या ठिकाणी आहे 10 ग्रॅम याचा आपल्याला किलोग्रॅम मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर या ठिकाणी 1 2 3 याचाच अर्थ किलोग्रॅम मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 10 ग्रॅमला तुम्हाला भागाकारामध्ये काय करावं लागेल 1000 ने भागा लागेल. मग या ठिकाणी 1000 म्हटलं तर याचंच उत्तर येईल 0.010 या पद्धतीनं. यालाच तुम्ही काय लिहू शकता तर 0.01 असं सुद्धा लिहू शकता. मग या ठिकाणी 10 ग्रॅम म्हणजेच काय असेल तर 0.01. मग या ठिकाणी यांचं जर दोघांचं प्लस केलं आपण तर या ठिकाणी येईल 10.01 काय होईल केजी म्हणजेच किलोग्रॅम. याला तुम्ही या पद्धतीने सुद्धा लिहू शकता. मग पर्यायामध्ये या पद्धतीने लिहिलेलं आहे की या पद्धतीने लिहिलेलं आहे त्याच्यानुसार 10.01 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल. मग या ठिकाणी हा सगळा तक्ता एकदा लिहून ठेवा. तुम्हाला मी वारंवार लिहून देणार नाही तर या ठिकाणी याच्यानुसार सगळ्या प्रश्नांचे तुम्हाला रूपांतरण त्या ठिकाणी करता येईल. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 10 डेसिलिटर पाणी म्हणजेच किती मिलीलीटर पाणी. मग आता या ठिकाणी लिटर आहे त्याच्या खाली काय येतो तर डेसिलिटर येतो त्याच्या खाली काय येतो तर सेंटीलिटर येतो आणि त्याच्या खाली पाहिलं आपण तर मिलीलीटर येतो. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एक आहेत. मग या ठिकाणी 20 डेसिलिटर दिलेला आहे 20 डेसिलिटर. या डेसिलिटरला आपल्याला मिलीलीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग डेसी पासून मिली पर्यंत पाहिलं तर 1 आणि 2 याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला 10 सेंटीलीटर म्हणजे 1 डेसिलिटर आणि 10 मिलीलीटर म्हणजे 1 सेंटीलीटर याचाच अर्थ 10 गुणिला 10 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 100 ने काय करावं लागेल गुणावं लागेल. म्हणजे 20 गुणिला 100 याचाच अर्थ 20 2 एका 2 आणि या ठिकाणी 3 शून्य याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला 2000 लिटर काय असेल तर मिलीलीटर पाणी असेल. तर या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला कन्वर्ट करता येईल. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल तर आपला योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे त्यानंतर 7,58,237 सेंटीग्रॅम काय दिलेला आहे सेंटीग्रॅम या ठिकाणी आहे बरोबर किती हेक्टोग्रॅम. आता आपल्याला हेक्टोग्रॅम मध्ये त्या ठिकाणी काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे. मग आपल्याला माहिती असायला पाहिजे की सेंटीग्रॅम जर आपण पाहिलं सेंटीग्रॅमच्या वर काय येत असते तर डेसिग्रॅम डेसिग्रॅमच्या वर काय येत असतो ग्रॅम त्याच्यानंतर डेकाग्रॅम त्याच्यानंतर काय येत असतो तर हेक्टोग्रॅम. याचाच अर्थ या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही सेंटीग्रॅम पासून जर पाहिलं तर 1 2 3 4 म्हणजे या ठिकाणी 10 10 10 10 या पद्धतीने जर केलं तुम्ही तर या ठिकाणी आपल्याला 10,000 ने काय करावं लागेल भागा लागेल. कारण लहानाचं मोठ्यामध्ये रूपांतरण करायचं आहे. याचाच अर्थ या ठिकाणी 7,58,237 भागीला काय होईल तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला तर या पद्धतीने करता येईल. मग या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या जर आपल्याला डायरेक्ट करता येत नसेल तर सेंटीग्रॅमला तुम्ही ग्रॅम मध्ये काय करू शकता कन्वर्ट करू शकता. म्हणजे या ठिकाणी अगोदर जर पाहिलं तुम्ही तर काय करता येईल तर 7,58,237 भागीला काय होईल तर या ठिकाणी सेंटीमधून डेसी करण्यासाठी 100 याचाच अर्थ 2 अंक गेले
मग या ठिकाणी 7, 5, 8, 2, 3, 7 या ठिकाणी होतं पॉइंट. मग ग्रॅम पासून जर पाहिलं तर हेक्टो किती आहे? 100 आहे. याचाच अर्थ या ठिकाणी 100 म्हणजे 2 अंक इकडे येईल, म्हणजे या ठिकाणी 75.8237 या पद्धतीनं कशामध्ये कन्वर्ट करता येईल? तर हेक्टोमध्ये आपल्याला कन्वर्ट करता येईल. आणि डायरेक्ट जर केलं तुम्ही तर या ठिकाणी 10,000 याचाच अर्थ या ठिकाणी 8237 या पद्धतीनं हा कशामध्ये झालं? तर हेक्टोग्रॅम मध्ये झालं. एकदा ही सगळी कॉन्सेप्ट तुम्हाला माहित असणं किंवा क्लिअर होणं आवश्यक आहे. तर याचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3, 75.8237. चला पाहूयात. प्रश्न विचारला होता ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 ला. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे 10,800 सेकंद म्हणजेच किती तास? आता या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. 10,800 सेकंद म्हणजेच किती तास? आपल्याला माहिती आहे की 1 तास म्हणजेच काय होतो? तर 60 मिनिटे होतात. 60 मिनिटे होतात. या ठिकाणी मिनिटे आणि 1 मिनिट याचाच अर्थ काय होतो? तर या ठिकाणी 60 सेकंद होतात. हे आपल्याला माहिती आहे. मग या ठिकाणी 1 तासाचे जर सेकंद केला आपण तर 1 तास म्हणजेच काय होतो? 60 गुणिला काय होईल? 60. याचाच अर्थ 6,636 म्हणजेच या ठिकाणी 3,600 सेकंद. याचाच अर्थ या ठिकाणी काय होतो? तर 1 तास होत असतो. मग आता या ठिकाणी 1 तास म्हटलेला आहे. याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? 10,800 म्हटलेला आहे. मग 10,800 भागीला काय करावं लागेल आपल्याला? 3,600 10101010. मग या ठिकाणी 36 दुनी 72, 36 तरी काय होईल? तर 108. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 10,800 सेकंद याचाच अर्थ आपल्याला काय म्हणता येईल? 3 तास म्हणता येईल. तर पर्याय क्रमांक 3 हा काय असेल? आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजी ग्रामीण पोलीस चालक भरती 2024 ला. तर या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे 7.5 वर्ष त्याच्यानंतर अधिक 29 वर्ष त्याच्यानंतर 29 महिने वजा काय आहेत? 2.5 वर्ष बरोबर किती? या ठिकाणी असं प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न विचारलेला आहे सातारा पोलीस शिपाई भरती 2024 ला. या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. आता या ठिकाणी जर आपण 2.5 वर्ष म्हटलं 29 महिन्यामध्ये दिलेलं आहे तर सुरुवातीला याला आपल्याला वर्षाला महिन्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग या ठिकाणी 7.5 वर्ष म्हटलं तर या ठिकाणी 1 वर्ष याचाच अर्थ काय होतो? तर 1 वर्ष म्हणजे होतो 12 महिने. मग या ठिकाणी 12 महिने होतो. मग या ठिकाणी 7.5 गुणिला जर 12 केला आपण तर 12 पंचे 60, 12 7 84 आणि 60 म्हटलं तर या ठिकाणी काय होतील? 90. याचाच अर्थ या ठिकाणी 7.5 वर्ष म्हणजेच काय झाले? तर 90 या ठिकाणी काय झाले? महिने झाले. मग या ठिकाणी 90 महिने झाले. याचाच अर्थ त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल? तर 90 महिने. मग या ठिकाणी 7.5 वर्ष आणि 29 म्हणजे या ठिकाणी 7.5 म्हणजे 90 महिने अधिक काय करा आपण? 29 महिने घ्या वजा 2.5 वर्ष म्हणजे या ठिकाणी एकदम सोपा आहे. एका वर्षामध्ये 12 महिने याचा अर्थ 2 वर्षामध्ये 24 महिने आणि अर्ध्या वर्षामध्ये जर म्हटलं तर 6 महिने. याचाच अर्थ काय होईल? तर 30 महिने होईल. मग 90 आणि 29 जर पाहिला आपण तर या ठिकाणी होईल 9चा 9, 9 आणि 2 11. याचाच अर्थ या ठिकाणी 119 महिने. 119 महिन्यातून आपण 30 महिने वजा केला तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल? तर या ठिकाणी मिळेल 89 महिने. या पद्धतीने लक्षात घ्या. आता 89 महिने आपल्याला मिळाले. या 89 महिन्याला आपल्याला यांच्यापैकी आपल्याला काय करायचं आहे? तर रूपांतरित करायचं आहे. मग या ठिकाणी 89 महिने याचा अर्थ डिवायडेड बाय 12 केला आपण तर या ठिकाणी 12 7 काय होतो? 84. मग या ठिकाणी 89 मधून 84 गेले तर किती महिने उरले? 5 महिने उरले. याचा अर्थ आपण म्हणू शकतो या ठिकाणी 7 वर्ष 5 महिने हा काय असेल? तर 89 महिन्याचं रूपांतरण असेल.
मग वर्षामध्ये असेल तर वर्षात करायचा, महिन्यामध्ये असेल तर महिन्यामध्ये करायचा. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेला आहे 5 वर्ष 5 महिने हा होणार नाही. या ठिकाणी 98 महिने मुळातच होणार नाही. 7.5 वर्ष हा सुद्धा होणार नाही. या ठिकाणी 7 वर्ष 5 महिने आपलं काय असेल योग्य उत्तर असेल. तर पर्याय क्रमांक 4 हा काय झाला आपलं योग्य उत्तर झालं. प्रश्न विचारलेला आहे सातारा पोलीस शिपाई भरती 2024 ला. चला पाहूयात पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे या ठिकाणी 3 किलोमीटर अधिक 4 मीटर अधिक 500 सेंटीमीटर म्हणजे एकूण किती मीटर. आता या ठिकाणी मीटर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. प्रश्न विचारलेला आहे SRPF गट क्रमांक 18 काटोल नागपूर 2024 पोलीस शिपाई भरती या पद्धतीनं. आता या ठिकाणी आपल्याला मीटर मध्ये विचारलेला आहे. याचा अर्थ मीटर हे मधातलं एकक आहे. मीटरच्या वर आपल्याला माहिती आहे काय आहे डेका, त्याच्या वर काय आहे हेक्टो आणि त्याच्या वर काय आहे तर किलो आहे. या ठिकाणी 500 सेंटीमीटर याचा अर्थ मीटरच्या खाली सुद्धा घ्यावा लागेल. मग मीटरच्या खाली म्हटलं तर आहे डेसिमीटर, त्याच्यानंतर आहे सेंटीमीटर, त्याच्यानंतर आहे मिलीमीटर. या पद्धतीनं आहे. मग आपल्याला मीटर मध्ये करायचं आहे तर 3 किलोमीटर असं दिलेलं आहे. मग या ठिकाणी 3 किलोमीटर याचाच अर्थ किलोमीटर वरून मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. याचाच अर्थ 3 गुणिला 1000 याचाच अर्थ 3 किलोमीटर म्हणजेच काय झालं तर 3000 मीटर झालं. मग या ठिकाणी 4 मीटर ऑलरेडी दिलेला आहे. 4 मीटर आपल्याला मीटर मध्ये दिलेला आहे, याला सोडा. मग 500 सेंटीमीटर हा सेंटीमीटर आहे किती 500, याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे मीटर मध्ये. मग याला कितीने भागा लागेल तर या ठिकाणी आपल्याला भागा लागेल याला 100 ने. याचाच अर्थ या ठिकाणी काय उरला तर 500 सेंटीमीटर याचाच अर्थ याला काय म्हणता येईल 5 मीटर म्हणता येईल. मग आता आपल्याला तीनही घटक हे मीटर मध्ये मिळाले. आता सगळ्यांची बेरीज करा म्हणजेच काय होईल तर 3000 मीटर अधिक काय करायचं आहे 4 मीटर जशाला तसं आणि 500 सेंटीमीटर म्हणजेच 5 मीटर जशाला तसा. सगळ्यांची बेरीज केला आपण तर 5 आणि 4 9, या ठिकाणी 0 0. मग काय झालं तर 3009 मीटर झालं. तर या ठिकाणी 3009 पर्याय क्रमांक 4 मध्ये असेल. तर या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. पुढील प्रश्न बघा 150 मीटर म्हणजेच किती किलोमीटर. प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त 2024 ला. आता या ठिकाणी 150 मीटर, मीटर एकक हा मधातील आहे. मी नेहमी सांगतो मीटरच्या वर काय आहे तर डेका आहे, डेकाच्या वर काय आहे तर हेक्टो आहे आणि हेक्टोच्या वर काय आहे तर किलो आहे. मग या ठिकाणी 150 काय दिलेला आहे तर मीटर दिलेला आहे. याला आपल्याला किलोमीटर मध्ये काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे. मग मीटर मधून कन्वर्ट किलोमीटर मध्ये करताना काय करत असतो आपण 1000 ने भागत असतो. याचाच अर्थ 150 मीटर डिवायडेड बाय काय होईल तर 1000. मग याला जर आपण केलं तर या ठिकाणी शून्यानं शून्य कपला, याचा अर्थ 15 डिवायडेड बाय 100 बरोबर काय होईल तर या ठिकाणी 0.15 हा काय असेल उत्तर असेल. आणि हा कशामध्ये आला तर हा किलोमीटर मध्ये आला. मग या ठिकाणी 0.15 जर म्हटलं आपण तर तो आहे पर्याय क्रमांक 1 ला. या पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काढायचं आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे 5 मीटर म्हणजेच किती किलोमीटर. प्रश्न विचारलेला आहे मुंबई कारागृह पोलीस शिपाई भरती 2024 ला. या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. सेम आपल्याला 5 मीटरला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर या ठिकाणी मीटरला आपल्याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि मीटरला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतो तर 1000 ने भागावा लागतो. याचाच अर्थ 1000. मग या ठिकाणी जर पाहिलं तर याचं उत्तर काय येईल 5 भागिले 1000 याचाच अर्थ 0.005 हा काय झालं किलोमीटर झालं. आणि हे उत्तर दिलेलं आहे आपल्याला पर्याय क्रमांक 4 ला. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4. परिमाण आणि मापे हा घटक एकदम साधा आणि सोपा आहे. फक्त तुम्हाला एका एककातून दुसऱ्या एककामध्ये निश्चितच रूपांतरण करता यायला पाहिजे.
तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येईल। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। चला पाहूयात पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे 15 मिलीमीटर अधिक 65 सेंटीमीटर बरोबर किती मीटर, या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न आहे बीड पोलीस चालक भरती 2024 ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। मग आता या ठिकाणी मिलीमीटर आहे, 65 सेंटीमीटर आहे आणि याला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला मीटर मध्ये। मग मीटरच्या खाली जर आपण एकक पाहिला तर मीटरच्या खाली येतो डेसी, त्याच्यानंतर येतो सेंटी, त्याच्यानंतर येतो मिलीमीटर। मग या सगळ्यांचं कन्वर्ट आपल्याला मीटर मध्ये करायचं आहे। याचाच अर्थ या ठिकाणी 15 मिलीमीटर म्हणजे mm या ठिकाणी दिलेला आहे। जर मिलीमीटर मधून जर आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं असेल मीटर, याचाच अर्थ लहानातून मोठ्यात करायचा, याचा अर्थ डिवायडेड बाय काय असेल 1000 असेल, अधिक तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे काय तर 65 सेंटीमीटर। मग सेंटीमीटर मधून मीटर मध्ये करायचं असेल तर डिवायडेड बाय काय करावं लागेल 100, याचाच अर्थ 65 डिवायडेड बाय काय होईल 100। मग 15 ला भाग दिला आपण तर या ठिकाणी 0.015 अधिक जर आपण याला भाग दिला तर या ठिकाणी 0.65, या पद्धतीने आपल्याला काय करता येईल बेरीज करता येईल। जर आपण बेरीज केलं 0.015 अधिक 0.65, याचाच अर्थ या ठिकाणी 5 5 आणि 1 6, हा झाला 6, या ठिकाणी 0.665 हा कशामध्ये कन्वर्ट झाला तर हे झालं मीटर मध्ये। तर या पद्धतीने आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 0.665 मीटर। या ठिकाणी पर्याय क्रमांक काय दिलेला आहे तर पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा। पुढील प्रश्न आहे 250 मिलीमीटर बरोबर किती मीटर। आता मिलीमीटर दिलेला आहे, सगळ्यात लहान एकक आहे मीटर। मिलीमीटर मधून जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर निश्चितच आपल्याला डिवायडेड बाय काय करावा लागतो 1000 करावा लागते। म्हणजे 250 डिवायडेड बाय जर 1000 केलं तुम्ही तर या ठिकाणी उत्तर येईल 0.250 काय होईल हा मीटर होईल। तर या पद्धतीनं 0.250 मीटर या ठिकाणी काय आहे तर आपलं उत्तर होईल। यालाच तुम्ही 0.25 मीटर या पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय असेल 0.25 हा योग्य उत्तर असेल। तर या पद्धतीनं 0.25 मीटर हा काय झालं उत्तर झालं। पुढील प्रश्न बघा। पुढील प्रश्न आहे 50 तास 46 मिनिटे व 12 सेकंद यांचे तासात रूपांतरण करा। प्रश्न विचारलेला आहे गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2024 ला। साधा आणि सोपा प्रश्न आहे, थोडासा अवघड तुम्हाला जाऊ शकतो। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, तास दिलेला असेल, त्याच्यानंतर मिनिटे दिलेला असेल, त्याच्यानंतर जर समजा सेकंद दिलेले असतील आणि या सगळ्यांचं जर आपल्याला कन्वर्ट कुठं करायचं असेल तास मध्ये करायचं असेल तर तास मध्ये करायचं असेल तर तासचं तास जशाला तसे राहू द्यायचे। मिनिटे जे आहेत ह्या मिनिटाला काय करायचं असतो 6 ने भागायचा असतो आणि जे सेकंद असतात ह्या सेकंदाला 36 ने काय करायचा असतो भागायचा असतो। मग या ठिकाणी 50 तास म्हटलं तर या ठिकाणी काय होईल 50 तास नाही हे 5 तास असतील, 5 तास 46 मिनिटे। मग तास जशाला तसं लिहा, 46 मिनिटे आहे याचा अर्थ 46 मिनिटे काय म्हटलं आपल्याला 6 ने भागायचं आहे। आणि या ठिकाणी जर आपण सेकंद म्हटलं तर सेकंद किती आहेत 12, या 12ला काय करायचं आहे आपल्याला 36 ने भागायचं आहे। मग या ठिकाणी आपल्याला जर 6 ने 46 ला घेतलं आपण तर 5 तास हे पॉइंट नंतर तास जशाल तसे, मग सायन्स आता काय होतील 42, या ठिकाणी 7 वेळा आलं 42 7 वेळा। मग 42 म्हटलं तर या ठिकाणी किती मिनिट उरले तर 46 मधून 42 गेले तर या ठिकाणी 4 मिनिट उरले। 4 मिनिट ही 6च्या खालची संख्या आहे, याचा अर्थ हे 4 मिनिट जे आहेत
ह्या 4 मिनिटाला आपल्याला सेकंदाने भागावं लागेल। मग या ठिकाणी 4 मिनिट याचाच अर्थ 4 गुणिला 60 साइन चॉप काय होतो तर 24, याचा अर्थ हे काय झाले 240 काय झाले सेकंद झाले। मग या ठिकाणी 240 सेकंद झाले आणि ऑलरेडी प्रश्नामध्ये 12 सेकंद आहेत। मग हे 12 सेकंद याचाच अर्थ 2, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 2, आपले 252 सेकंद काय झाले बाकी उरले। मग आता हे सेकंद आहेत हे झाले 252, 252 सेकंद भागीला जर 36 केलं तुम्ही तर या ठिकाणी मला वाटते 36 साता काय होईल तर 252 होईल। एकदा पाहून घ्या, साइन साता 42, 2 हातचे 4, 7 तिरिक 21 आणि 4 काय तर 25 बरोबर आहे। तर 36 साता काय होईल 252, म्हणजे या ठिकाणी 7 वेळा सेकंदाला भाग गेला आणि 7 वेळा काय गेला तर मिनिटाला भाग गेला। याचाच अर्थ 5.77 हा काय झालं तासामध्ये या ठिकाणी रूपांतरण झालं। मग 5.77 तास हा आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिलेला आहे तर हा दिलेला आहे पर्याय क्रमांक 1, हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे 28.3 किमी हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने लिहिता येईल। प्रश्न विचारलेला SRPF गट क्रमांक 10 सोलापूर पोलीस शिपाई भरती 2024 ला। आता या ठिकाणी 28.3 काय दिलेला आहे तर किलोमीटर दिलेला आहे। याचा अर्थ 28 किलोमीटर हा काय झालं तर हे काय आहे पूर्ण आहे। याच्यानंतर प्रश्न आहे 0.3 किलोमीटर, मग 0.3 किलोमीटर याचाच अर्थ या ठिकाणी 3 मीटर मध्ये आपल्याला मीटर मध्ये सगळं दिलेलं आहे। मग मीटर मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला काय करावं लागेल तर 0.3 गुणीला काय करावं लागेल तर 1000, कारण किलोमीटर मधून मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर या ठिकाणी या पद्धतीने करता येईल। मग याचं जर केलं आपण तर 0.3 गुणीला 1000 याचाच अर्थ याचं उत्तर येईल 300 मीटर। मग या ठिकाणी 0.3 आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर ते आलं 300 मीटर, म्हणजेच या ठिकाणी 28.3 किलोमीटरला आपल्याला 28 किलोमीटर आणि त्याच्यानंतर काय लिहिता येईल तर 300 मीटर लिहिता येईल। या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येईल। मग या ठिकाणी 28 किलोमीटर आणि 300 मीटर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, तर हे असेल याचं योग्य उत्तर। पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे 3 किलोग्राम म्हणजे किती डेकाग्राम। एकदम साधा आणि सोपा आहे। मग आता या ठिकाणी 3 किलोग्राम या ठिकाणी दिलेला आहे केजी 3 किलोग्राम। मग किलो मधून आपल्याला ग्रॅम मध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल मोठ्यातून लहान तर आपण काय करतो डायरेक्ट 3 गुणीला काय होईल 1000, म्हणजे हा काय झालं तर हा झालं या ठिकाणी 3000 ग्रॅम काय झालं ग्रॅम झालं। मग याला डेका मध्ये कन्वर्ट करायचं आहे, सॉरी आपण जास्त घेतला। मग या ठिकाणी डेका मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर मीटर पेक्षा डेका हा वरचं काय आहे युनिट आहे। मग या ठिकाणी केजी आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर हेक्टो आहे, त्याच्या खाली आहे डेका। याचा अर्थ आपल्याला 100 ने काय करावं लागेल गुणा लागेल। मग 3 गुणीला 100 याचाच अर्थ या ठिकाणी काय होईल तर 300 डेकाग्रॅम होईल। तर या पद्धतीने आपल्याला काय काढता येईल आन्सर काढता येईल। आणि जर 3000 ग्रॅम असेल तर याला जर आपण ग्रॅमच्या वर काय आहे तर डेका आहे, याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला 3000 भागीला काय करता येईल 10, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 300 काय मिळेल डेकाग्रॅम मिळेल। याही पद्धतीने आपल्याला काढता येईल। तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 300 डेकाग्रॅम या पद्धतीने असेल। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंद मध्ये एकूण किती सेकंद असतील। मग आता या ठिकाणी आपल्याला माहित असायला पाहिजे की 2 तास याचाच अर्थ 1 तास म्हणजेच काय असतो तर 1 तास म्हणजेच असते
3600 सेकंद। याचाच अर्थ या ठिकाणी आपण पाहिलं तर 3600 गुणिला 2, याचाच अर्थ 2 तास म्हणजेच काय होईल 36 दुनी 72, 7200 काय होईल सेकंद होईल। मग याच्यानंतर 30 मिनिटे, मग एका मिनिटाला तुम्हाला काय असते 60 सेकंद असते, तर 30 मिनिटाला किती होतील तर 18 म्हणजेच हे काय झाले 1800 सेकंद झाले। तर दुसरे आपण घेऊ 1800 सेकंद या पद्धतीनं। मग त्याच्यानंतर 15 सेकंद म्हणत आहे, ऑलरेडी कशामध्ये आहे सेकंदात आहे। ह्या सगळ्यांचं काय करायचं आहे आपल्याला बेरीज करायची आहे। याचाच अर्थ 5 1 8 आणि 2 10, त्याच्यानंतर 1 उरला 7 आणि 1 8 आणि 1 9, म्हणजे टोटल काय झालं तुमचं तर या ठिकाणी झालं 9015 सेकंद। आणि 9015 सेकंद आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये। हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे या ठिकाणी 1 वर्ष 9 महिने म्हणजेच किती वर्ष। प्रश्न विचारलेला आहे गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2024 ला। मग या ठिकाणी 1 वर्ष 9 महिने म्हणजेच किती वर्ष। आता या ठिकाणी 1 वर्ष म्हणजेच काय होतो तर 1 वर्ष म्हणजे होत असतात 12 महिने, आणि या ठिकाणी 9 महिने दिलेला आहे 9 महिने। मग या ठिकाणी 1 वर्ष आणि 9 महिने याचाच अर्थ टोटल काय झाले तर 21 महिने झाले। मग आता 21 महिने झाले, याला वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे रूपांतरित करायचं आहे। 21 महिने याला जर आपण वर्षामध्ये रूपांतरण केलं तर काय करायला लागेल डिवायडेड बाय 12, कारण 12 महिने म्हणजे काय होत असतो 1 वर्ष होत असतो। मग या ठिकाणी 21 डिवायडेड बाय 12, मग या ठिकाणी 12 1 12, 21 मधून 12 गेले तर काय उरले 9 उरले, 12 ने भाग जात नाही पॉइंट द्या, इकडे शून्य द्या। मग 12 7 84 या पद्धतीने 90 मधून जर 84 काढला आपण तर 6, पुन्हा भाग जात नाही 0 द्या, 12 पंचे काय झालं 60। मग या ठिकाणी काय होईल तर 1.75 वर्ष हा काय झाला तर आपलं वर्षामध्ये रूपांतरण झालं। तर या पद्धतीनं आपल्याला काय करता येईल तर वर्षामध्ये रूपांतरण करता येईल। मग याचं उत्तर असेल 1.75 वर्ष, पर्याय क्रमांक 3। तर या पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओला एकूण 15 प्रश्न 2024 ला झालेल्या विविध जिल्ह्यातील पोलीस भरतीला आलेले सगळे प्रश्न परिमाण आणि माप या घटकावरील पाहिलेले आहेत। उद्याला अजून पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये येऊ, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।